मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल आहे। शिवा संघटनेच्या प्राध्यापक मनोहर धोंडेंनी ही याचिका दाखल केली आहे। धोंडेंविरोधात नांदेडमध्ये मराठा समाज मात्र आक्रमक झालाय। धोंडेंच्या शाळेत मुलांना पाठवण्यास मराठा समाजाचा इन्कार आहे। मुलांना शाळेतून काढण्याकरता अर्ज दाखल केलेले आहेत। भीषण अशी सगळी परिस्थिती आहे। प्राध्यापक मनोहर धोंडेंचा मराठा आरक्षणाला विरोध आहे, त्यामुळे त्यांच्या संस्थेत या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना शिक्षणाकरता पाठवूच नये असा पवित्रा या ठिकाणी या तालुक्यातल्या मराठा पालकांनी घेतलेला आहे। जवळपास 21 पालकांनी एकत्र येत मनोहर धोंडे हे सचिव असलेल्या रिसनगाव इथल्या मीनाताई ठाकरे आश्रमशाळेतून आपल्या पाल्यांची टीसी द्यावी, दाखला द्यावा याकरता अर्ज केलाय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे ओबीसी मध्ये आरक्षण लागू केल्याच्या नंतर शिवा संघटनेचे प्रमुख मनोहर धोंडे यांनी जे आहे ती मुंबई कोर्टामध्ये याचिका दाखल केली मराठा समाजाच्या विरोधामध्ये, आरक्षणाच्या विरोधामध्ये। त्या संदर्भात रिसन गावामध्ये त्यांची मीनाताई ठाकरे नावाची शाळा आहे, त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जे दाखले आहेत या गावातील पालकांनी निर्णय घेतलेला आहे। त्यांचे दाखले या शाळेतून काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण या रिसन गावामध्ये काय सांगताय की तुम्ही मुलांचे दाखले जे आहेत शाळेतून काढण्याचा निर्णय घेतलाय कशामुळे? मनोहर धोंडे संभाजीनगरला प्राचार्य म्हणून राहिले। एवढ्या मोठ्या माणसाला अशी याचिका दाखल करणं सोबत नाही। एवढ्या मोठ्या माणसाला मनोहर धोंडे सरांना सांगा, आणि खूप मोठे आहेत ते प्राध्यापक राहिलेले माणसं आहेत। मला सांगा, त्या माणसानं लेकराला शिकवण्यापेक्षा याचिका दाखल केली। सर कसं आहे, मुळामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जिल्हा परिषद वाचवणं बरोबर आहे। गावाची जिल्हा परिषद वाचली तर आपली भावी पिढी आपली जिल्हा परिषद संस्था जे सराची आहे ते पैसे भरावे लागतात काही दिवसाला। तर आमचे गुरु हुशार आहेत, प्राचार्य आहेत, ह्या हिशोबाने आमचे पालकांना विद्यार्थी त्या शाळेमध्ये पोहोचले। पण हे गद्दार निघाले ते आम्हाला काय कळालं? हे साले गद्दार आमच्या याच्यावर, आमच्या माग ओबीसी समाज भरपूर आहे। हे प्राचार्यानं ओबीसी आहे म्हणून याचिका दाखल केलेली आहे। आणि ह्या शाळेमध्ये ओपनचा एकही शिक्षक नाही। का नाही? हे मुळामध्ये आम्ही याचिका दाखल ह्याच्यावर करणार की ह्या शाळेमध्ये काय आरक्षण आहे की नाही ओपनला, ओपन शिक्षकच काय नाही। यांनी जी याचिका दाखल केली या विरोधामध्ये सर्व गाव एकवटलेलं आपल्याला पाहायला मिळते। तर ओबीसी समाजाचे पालक सुद्धा या सर्व मराठा बांधवांच्या सोबत असल्याचं या सर्व पालकांनी सांगितलं। यावरती मनोहर धोंडे आणि प्रशासन यांच्यामध्ये काय क्रीडा करणार आहे हे पाहणं अवकाशाचं ठरणार आहे। मराठी रिसन गाव नांदेड। विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना शाळेमध्ये कुठलाही मतभेद किंवा धर्मभेद किंवा जातीभेद केला जात नाही। संविधानिक जे नियम आहेत त्याप्रमाणे विद्यार्थ्याचा पूर्ण विश्वास आमच्या शाळेवर आहे। खूप चांगल्या रीतीने सर्व जाती धर्मातले विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात। इथे प्रचंड प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना शिस्त, नियम, अध्यापन प्रोसेस, अध्ययन, विद्यार्थ्याची गुणवत्ता कमालीची आहे। त्यामुळे शाळेमध्ये तो विषय अजिबातच नाही। त्या विद्यार्थ्यांना आम्ही कन्व्हिन्स करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करणार, म्हणजे जे आतापर्यंत दिलेले ते पुढे कंटिन्यू करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।